माढा तालुक्यातील मोडणीम येथे पोलीस स्टेशनच्या अवघ्या काही मीटर अंतरावर सुरू असलेल्या स्वरांजली कला केंद्र या नावाखाली चालणाऱ्या भयानक सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल आत्राम यांच्या नेतृत्वाखालील पथकानं 15 मार्च रोजी या कला केंद्रावर छापा टाकून 25 तरुणींची मुक्तता केली आहे। एका महिलेसह 5 जणांवर मानवी तस्करी आणि अनैतिक व्यापाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र या प्रकरणातील सर्वात मोठा धक्का म्हणजे बीड जिल्ह्यातील गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य नर्तिकेचा समावेश पीडित महिलांमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। सासूरवाडी तालुका बार्शी येथे गोळी झाडून आत्महत्या केलेल्या उपसरपंच बर्गे यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल असलेली ही नर्तिका मोडणीम येथील कला केंद्रात वेश्या व्यवसायात अडकलेली आढळली। या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वरांजली कला केंद्र हे फक्त नाव होतं, मात्र त्यामागे अनेक काळे धंदे सुरू होते। प्रत्यक्षात तिथे तरुणींना नृत्य गायन यांच्या नावाखाली वेश्या व्यवसायाकडे ढकलण्याचं मोठं रॅकेट चालत होतं। कित्येक महिन्यांपासून हे काळे धंदे राजरोसपणे सुरू होते। सर्वात भयानक बाब म्हणजे हे केंद्र मोडणीम आउटपोस्ट पोलीस स्टेशनच्या अगदी जवळच, तरीही पोलिसांना याची कुणकुण लागली नाही का असा सवाल उपस्थित होतोय। IPS अधिकारी राहुल आत्राम यांच्या पथकानं केलेल्या धाडीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात। केंद्रातून मोठ्या प्रमाणात अश्लील साहित्य, मोबाईल रेकॉर्डिंग डिव्हाइसेस जप्त करण्यात आल्यात। पीडित तरुणींना बाहेरून आणून तिथं कोंडून ठेवण्यात येत होतं आणि त्यांच्या नृत्याच्या नावाखाली ग्राहकांसमोर त्यांना उभं करून अनैतिक कामं करायला भाग पाडलं जात होतं। या प्रकरणानं माढा बार्शी परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। उपसरपंच बर्गे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात आधीच खळबळ उडाली होती। आता त्याच प्रकरणातील नर्तिका या सेक्स रॅकेटमध्ये अडकलेली आढळल्यानं राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। पुढील तपासात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी सांगितलं। पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून मुख्य सूत्रधारासह आणखी काही आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलंय।